यावर्षी वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी लागणारं क्वालिफाइंग कट ऑफ्स काय असतील आणि जर तुम्ही नीटमध्ये फक्त क्वालिफाइंग मार्क्स मिळवले तर दुसरे काय पर्याय असू शकतात याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रज्वल जाधव सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सरांचा देखील थोडक्यात परिचय पाहूयात. प्रज्वल जाधव हे एज्युकेशन ओव्हरसीजचे सिनियर ॲडवायझर आहेत. गेल्या 6 वर्षापासून या क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलंय. थोडक्यात एज्युकेशन ओव्हरसीज बद्दल सांगायचं म्हणजे ही संस्था जवळजवळ 10 वर्षांपासून भारतीय विद्यार्थ्यांना MBBS साठीची संधी परदेशात उपलब्ध करून देते. एज्युकेशन ओव्हरसीजच्या संस्था मुंबई, पुणे, जळगावमध्ये एज्युकेशन ओव्हरसीज मधून गेलेले विद्यार्थी भारतामध्ये चांगल्या नामांकित हॉस्पिटल्समध्ये चांगल्या पोस्टवर देखील आहे. तर या निमित्ताने विद्यार्थी आणि पालकांना मी सांगू इच्छिते, आपण जर एज्युकेशन ओव्हरसीजला भेट दिली तर तुम्हाला अनेक अशा सक्सेस स्टोरीज देखील नक्कीच ऐकायला मिळतील. तर नेमकं कशा प्रकारे विद्यार्थ्यांची स्वप्न सरांकडून पूर्ण केली जात आहेत हे थेट सरांकडून जाणून घेऊयात. सर, खरं तर परिचय पाहताच माझ्या मनात हा प्रश्न येतोय की बऱ्याच विलंबानंतर नीटची परीक्षा अगदी थोड्याच दिवसांपूर्वी पार पडली आहे. भारतातील आणि महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली आहे, पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुलांच्या स्कोर त्याचबरोबर परफॉर्मन्सवर देखील त्याचा कितपत परिणाम झाला असेल आणि त्याचबरोबर मेडिकल क्षेत्रामध्ये काय पर्याय असू शकतात विद्यार्थ्यांकडे, तर त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहात की बऱ्याचशा विलंबानंतर नीटची परीक्षा ही झाली आहे. सुरुवातीला जर सांगायचं झालं तर नीटची परीक्षा ही 3 मे 2020 रोजी होणार होती. पण आपल्या सर्वांना माहिती आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नीटची परीक्षा ही पोस्टपोन झाली आणि आता नुकतीच 13 सप्टेंबरला या रविवारी ही परीक्षा पार पडली. HRD मिनिस्ट्रीच्या अनुसार 85 ते 90% मुलांनी ही परीक्षा दिली. म्हणजे अर्थातच एक 15 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे. तर जसं आपण म्हणालात की बराचसा विलंब झाला 3 मे पासून ते 13 सप्टेंबर पर्यंतचा. या मधल्या कालावधीमध्ये असे बरेचसे सोशल मीडियावर न्यूज होते की नीट कदाचित होणारही नाही. त्याच्यामुळे मुलांमध्ये एक पॅनिक सिच्युएशन, एक एन्झायटी निर्माण झाली. आणि निश्चितच जेव्हा एज्युकेशन म्हणजे अभ्यासाचा लिंक तुटतो, जेव्हा ती कंटिन्युटी राहत नाही, तर ते मुलांच्या स्कोर आणि परफॉर्मन्सवर इफेक्ट करणारच. बरेचसे असे विद्यार्थी असतील की जे डिमोटिवेट झाले किंवा त्यांनी स्विच करायचं म्हणजे मेडिकल क्षेत्रातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. परत बरेचसे असेही विद्यार्थी असतील ज्यांना अधिक वेळ मिळाल्यामुळे त्याचा फायदाही झाला आणि त्यांचा स्कोर कदाचित वाढेल. तर येत्या काळात जेव्हा निकाल लागेल तेव्हा आपल्याला हे कळेलच. जसं तुम्ही म्हणालात की नीट आणि त्याचे पर्याय, तर नीट बद्दल सांगायचं झालं तर नीट ही अतिशय इम्पॉर्टंट एक्झाम आहे. तुम्हाला भारतामध्ये जर कुठल्याही मेडिकल क्षेत्रात जायचं असेल तर ते MBBS का असेना, BDS असेना किंवा आयुष कोर्सेस म्हणजे आयुर्वेदा, योगा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी कोर्सेस असणार, नीट ही बंधनकारकच आहे. जर तुम्हाला कोण सांगत असेल की विदाउट नीट ही ऍडमिशन होतं तर तो एक फॉल्स क्लेमच असावा, कारण की नीट ही बंधनकारक आहे. त्याच्यानंतर पर्यायाबद्दल जसं तुम्ही सांगितलं तर निश्चितच 2 महत्वाचे पर्याय जे विद्यार्थ्याच्या समोर असतात ते म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट आणि डीम्ड कॉलेज. MBBS करण्यासाठी गव्हर्नमेंट कॉलेज ही कधीही प्रायोरिटी असते, कारण की अतिशय नॉमिनल फीस मध्ये उच्च दर्जाचं शिक्षण हे भारताच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये. पण जर भारताच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं असेल तर मेरिट मध्ये येणं अतिशय इम्पॉर्टंट असतं. साधारणपणे 550 ते 600 मार्कांनाही इम्पॉर्टंट असतं. त्याच्यानंतर जर आपण दुसरा पर्याय बघितला तो म्हणजे प्रायव्हेट किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी. साधारणपणे भारतामध्ये प्रायव्हेट आणि डीम्ड युनिव्हर्सिटीची फी ही 10 लाख, 12, 15 लाख ते 20 लाखापर्यंतही जाऊ शकते. तुम्ही बघू शकता एक सर्वसाधारण मिडल क्लास फॅमिली हे एवढं बजेट अफोर्ड करू नाही शकत. जर आपण या सर्वांचं कन्क्लुजन काढायचं झालं तर निश्चितच या डिलेमुळे, नीट एक्झामच्या डिलेमुळे निश्चितच मुलांच्या मार्कांवर इफेक्ट होणार आहे आणि गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसचे असे हे 2 पर्याय विद्यार्थ्यांच्या समोर आहेत. अमृता, त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर नेमके कोणते पर्याय आहेत याबद्दल तर तुम्ही सांगितलं, पण जसं तुम्ही भारतात असणाऱ्या ऑप्शन्स बद्दल सांगितलं, त्याचबरोबर असेही काही विद्यार्थी असतील जे मेरिटमध्ये येऊ शकले नसतील किंवा त्यांचं बजेट भारतात असणाऱ्या प्रायव्हेट कॉलेज इतकं नसेल, तर मग अशा विद्यार्थ्यांकडे काय पर्याय असू शकतात? निश्चितच अतिशय चांगला टॉपिक आणि चांगला प्रश्न तुम्ही विचारला की अशा विद्यार्थ्यांचं काय की ज्यांना चांगले मेरिटमध्ये मार्क्स नाही भेटले किंवा असे विद्यार्थी जे फक्त क्वालिफाय झालेले आहेत किंवा ज्यांचा बजेट नाही आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीसाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला ऑप्शन आपल्यासाठी असू शकतो म्हणजे अब्रॉड मध्ये MBBS करणं.
हं. निश्चितच बरेचसे पालक आणि विद्यार्थी हा कार्यक्रम बघत असतील आणि विचार करत असतील की अब्रॉडमध्ये एमबीबीएस करणं तर हा एक खूप नवीन कॉन्सेप्ट आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो की भारतामधून गेल्या 20 ते 25 वर्षापासून विद्यार्थी अब्रॉडमध्ये जातात शिक्षणासाठी आणि आतापर्यंत हजारोच्या संख्येने महाराष्ट्रातून आणि भारतातून विद्यार्थी अब्रॉडला जातात एमबीबीएस करण्यासाठी. आता त्याचे बरेचसे कारण आहेत. त्याच्या अगोदर आपण डिस्कस करूया की एलिजिबिलिटी काय असते जेव्हा अब्रॉड मध्ये जायचं असतं एमबीबीएस करण्यासाठी. बेसिक एलिजिबिलिटी आहे. 2019 जर सांगायचं झालं तर 2019 मध्ये ओपन कॅटेगरीसाठी 134 मार्क क्वालिफाईंग स्कोर होता. कास्ट कॅटेगरीसाठी 107 होता. यावर्षी कदाचित थोडाफार हा वाढायची अपेक्षित आहे. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की अब्रॉड मध्ये एमबीबीएस तर असे कुठले टॉप डेस्टिनेशन्स आहेत. तर टॉप डेस्टिनेशन्स मध्ये तुम्ही जर बघाल तर रशिया आहे, जॉर्जिया आहे, युक्रेन आहे, फिलिपिन्स आहे, असे बरेचसे नामांकित कंट्री आहेत. आणि त्यांचं जर रिझन पाहिलं तर पहिलं म्हणजे अफोर्डेबिलिटी. साधारणपणे या युनिव्हर्सिटीजमध्ये या कंट्रीजमध्ये जेव्हा तुम्ही जातात तर ट्युशन फीज ही 2 ते 4 लाख इतकी असते वार्षिक. त्याच्यानंतर दुसरं जर तुम्ही बघाल तर या कंट्रीजमध्ये जे युनिव्हर्सिटीज आहेत ते 25-50 काही युनिव्हर्सिटी 100 वर्षही जुन्या आहेत. तर अतिशय ओल्ड आणि एक्सपिरियन्स्ड युनिव्हर्सिटीज आहेत. तर जे विद्यार्थी मेरिटमध्ये येऊ नाही शकलेत किंवा ज्यांना बजेट इश्यू आहे त्यांच्यासाठी अब्रॉड एमबीबीएस हा उत्तम पर्याय असू शकतो. आणि निश्चितच तुमच्या माध्यमातून जे काही विद्यार्थी आपल्याला बघत आहेत नक्कीच त्यांच्यासाठी एक अतिशय चांगला ऑप्शन असू शकतो अब्रॉडमध्ये एमबीबीएस. अगदीच. आणि खरं तर अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असू शकतो की आम्हाला बाहेर शिक्षण घ्यायचंय मात्र कसं जायचं. तर त्याही प्रश्नाचं सर तुम्ही उत्तर दिलंय. मात्र अब्रॉडमध्ये एमबीबीएस बद्दल तर आपण बोललोच आहेत. पालकांच्या मनात देखील बरेच प्रश्न असणार आहेत. तर अब्रॉडची डिग्री व्हॅलिड असते का किंवा मग एज्युकेशन पॅटर्न कसा असतो, भारतात प्रॅक्टिस करता येते का, हे देखील पुढचे प्रश्न मग निर्माण होतात. काय सांगाल? निश्चितच परत जसं एक खूप कॉमन क्वेश्चन आहे जो पालकांच्या मनात येतो की अब्रॉडची डिग्री भारतामध्ये व्हॅलिड असते की नाही. तर त्याच्यासाठी मी पहिले अब्रॉडमध्ये कुठली डिग्री भेटते ते सांगू इच्छितो. परदेशी जेव्हा तुम्ही एमबीबीएस शिकण्यासाठी जातात तेव्हा तुम्हाला एमडी म्हणजेच डॉक्टर ऑफ मेडिसिन ही डिग्री भेटते. आणि ती डिग्री घेऊन जेव्हा तुम्ही भारतामध्ये येता एमडी म्हणजेच डॉक्टर ऑफ मेडिसिन ही डिग्री इक्विव्हॅलेंट आहे एमबीबीएसची. तर तुम्हाला डिग्रीच्या व्हॅलिडिटीसाठी काहीही विचार करायची गरज नाही. परत जसं एज्युकेशन ओव्हरसीज मार्फत आम्ही फक्त आणि फक्त मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया अधिकृत कॉलेजेसमध्येच ऍडमिशन करतो. अशा एमसीआय अप्रूव्ड कॉलेजेस मधून जर तुम्ही डिग्री घेऊन येत असाल भारतामध्ये तर तुमची डिग्री व्हॅलिड असते आणि तुम्ही इझिली भारतामध्ये प्रॅक्टिसही करू शकता. अजून एक प्रश्न जसं तुम्ही विचारला की तिकडचं एज्युकेशन पॅटर्न नक्की कसं. जसं भारतामध्ये एमबीबीएस मध्ये 19 विषय शिकवले जातात. त्याच्यामध्ये अॅनाटॉमी झालं, हिस्टोलॉजी झालं. तसेच त्या युनिव्हर्सिटीजमध्ये ही सेम 19 विषय शिकवले जातात. आणि जे काही युनिव्हर्सिटीज मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या अप्रुव्हल अंतर्गत मध्ये येतात त्यांची डिग्री आणि त्यांचं एज्युकेशन पॅटर्न ही भारतासारखाच असतो आणि सेम असतो. त्यासोबतच जसं एमसीआय ही भारताची मेडिकल बॉडी आहे तसं अनेक असे अक्रेडिटेशन्स आहेत जे बघितले पाहिजे. तुमच्या माध्यमातून मी भारतीय पालकांना आणि विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की कुठलीही कंट्री आणि युनिव्हर्सिटी जेव्हा तुम्ही निवडता तेव्हा फक्त एमसीआय नाही तर ती युनिव्हर्सिटी WHO म्हणजे जागतिक मेडिकल बॉडी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत आहे का, ती युनिव्हर्सिटी ECFMG म्हणजे USMLEच्या अप्रुव्हल अंडर आहे का हे बघणं ही खूप इम्पॉर्टंट असतं. तर नक्कीच एमसीआय सकट दुसरे अक्रेडिटेशन्स असणं एका युनिव्हर्सिटीसाठी अतिशय इम्पॉर्टंट असतं आणि मुलांच्या भविष्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट असतं. अगदीच. तर अगदी सोप्या भाषेत खरं तर पालकांना जे प्रश्न पडतात त्याची उत्तरं तुम्ही दिलेली आहे. स्क्रीनवर सरांचा नंबर देखील आहे. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनाही मी सांगेल तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर नक्कीच सर याचं उत्तर देतील. पण सर सध्या कोरोनाची परिस्थिती बघता विद्यार्थ्यांनी पालक देखील चिंतेमध्ये दिसत आहेत. तर कोविड-19च्या दृष्टिकोनानं तुम्ही काय सांगाल? सध्या एमबीबीएस साठी सगळ्यात सेफ डेस्टिनेशन कोणतं असू शकतं? म्हणजे या संदर्भात काय? निश्चितच जसं आपण कोविड-19 बद्दल बोललो तर कोविड-19 महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर संपूर्ण जगामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे. म्हणूनच त्याला आपण एक ग्लोबल पॅन्डेमिक असंही म्हणतो. त्याच्यामुळे जी काही डेस्टिनेशन किंवा जी काही युनिव्हर्सिटी आपण निवडत आहोत ती कोविड-19 फ्री आहे किंवा नाही किंवा तिथे पेशंट्स किती आहेत कोविड-19चे, सिक्युरिटी कशी आहे कोविड-19ची ह्याच्याबद्दल आपण बोलूया. जसं मी थोड्या वेळ अगोदर तुम्हाला लिडिंग डेस्टिनेशन सांगितले रशिया, जॉर्जिया, फिलिपिन्स, युक्रेन ह्यांचं जर आपण कंपॅरिझन केलं तर जॉर्जिया एक अशी कंट्री आहे जी ऑलमोस्ट कोविड-19 फ्री असं म्हटलं जातं. तर का? थोडं स्टॅट्स कडे जर आपण बघितलं तर भारतामध्ये जसे लाखोच्या संख्येने पेशंट्स येत असतात कोरोनाचे डेली बेसिसवर
जर तुम्ही जॉर्जियामध्ये बघाल तर फेब्रुवारी पासून ते आता सप्टेंबर पर्यंत फक्त आणि फक्त 1000 ते 1500 ऍक्टिव्ह केसेस आहेत जॉर्जियामध्ये. हे तुम्ही स्वतः रिसर्च करून गुगल सर्च करू शकता. अगदी ह्याच्यावरून आपल्याला कळतं की जॉर्जियाची जी मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आहे हं, त्यांनी किती प्रॉपर वे मध्ये कोरोना व्हायरसला कंटेन केलं आहे, कंट्रोल केलं आहे, हं, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग किती चांगली केलेली आहे आणि निश्चितच त्या कंट्रीची जी हायजिनिक आणि हेल्थ बॉडी आहे ती हं. किती इफेक्टिव्ह आहे हे आपल्याला कळतं. जेव्हा विद्यार्थी आपली अशी एक कंट्री निवडतात जिथे कोरोना व्हायरसला चांगल्या प्रकारे कंट्रोल केलं गेलं, तुम्ही समजू शकतात की तिकडचं जे मेडिकल शिक्षण आहे ते किती हायटेक आणि उच्च दर्जाचं आहे. हे तर झालं कोरोनाची सेफ्टी आणि सिक्युरिटी. आता आपण दुसरी म्हणजे विद्यार्थ्याची सेफ्टी आणि सिक्युरिटी बद्दल बोलूया. हं. निश्चित आपण जॉर्जिया बद्दल बोलतोय तर जॉर्जिया मी तुम्हाला सांगू इच्छितो की नम्बिओ म्हणजेच NUMBEO हं. ही जी इंडिपेंडेंट सर्वे बॉडी आहे त्यांनी हे डिक्लेअर केलेलं की जॉर्जिया फक्त युरोपमध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये चौथी सर्वात सेफेस्ट कंट्री आहे. तर ह्याच्याने तुम्ही अनुमान लावू शकता की जॉर्जिया किती सेफ आहे, जॉर्जियाचा क्राईम रेट किती कमी आहे आणि जॉर्जियाची जी लोकल पॉप्युलेशन आहे ती अतिशय फ्रेंडली आणि हंबल आहे इंडियन स्टुडंट वर्स. जर तुम्ही आता मला 2020 मध्ये कोरोनाच्या काळामध्ये सेफेस्ट डेस्टिनेशन फॉर MBBS विचाराल तर नक्कीच जॉर्जिया त्याचं उत्तर असेल अमृता. अगदीच. त्यामुळे सर आता आपण जॉर्जियाबद्दल तर बोललेलोच आहेत. मात्र जॉर्जियामधीलही सेफ्टीबद्दल बोललात तर जॉर्जियामध्ये MBBS आणि त्याचबरोबर MBBS केल्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेज विद्यार्थ्यांना नेमके काय मिळू शकतात याबद्दलही विद्यार्थ्यांच्या मनात नक्कीच प्रश्न असणार आहेत. काय सांगाल? नक्कीच आता सेफ डेस्टिनेशन तर आहे, सेफ्टी आणि सिक्युरिटी बद्दल आपण बोलू. तर आता ऍडव्हान्टेजेस बद्दल बोलूया. जॉर्जियामध्ये जेव्हा एक विद्यार्थी MBBS करण्याचं ठरवतो तर बरेचसे ऍडव्हान्टेज असतात. मुख्य सर्वात ऍडव्हान्टेज म्हणजे ECTS पॅटर्न. ECTS पॅटर्न म्हणजेच युरोपियन क्रेडिट ट्रान्सफर सिस्टम. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हे ऐकलंही असेल की आपली इंडियन गव्हर्नमेंट आपल्या एज्युकेशन पद्धतीमध्ये क्रेडिट सिस्टम आणणार आहे लवकरच. हं, जॉर्जियामध्ये ही क्रेडिट सिस्टम खूप आधीपासूनच आहे. त्याच्यामुळे ही क्रेडिट सिस्टम ही जागतिक पातळीवर एक्सेप्टेबल आहे, इंडियामध्येही एक्सेप्टेबल आहे आणि ECTS पॅटर्न असल्यामुळे जॉर्जियामध्ये जे शिक्षण आहे ते अतिशय उच्च दर्जाचं आहे आणि इंडियन स्टुडंटला साजेसं असं आहे. अगदी. दुसरी सर्वात महत्वाचा ऍडव्हान्टेज म्हणजे लँग्वेज ऑफ टीचिंग. हं, बऱ्याचशा वेळेला आपण ऐकलं असेल बरेचसे असे अब्रॉडचे कंट्रीज आहेत जे सुरुवातीचे 3 वर्ष मुलांना इंग्लिशमध्ये शिकवतात, हं. त्याच्यानंतर त्यांना तिकडची लोकल लँग्वेज मध्ये शिकवतात ज्याला आपण बायलिंग्वल एज्युकेशन असं म्हणतो. हं. जॉर्जियामध्ये असं बिलकुल नाहीये. जॉर्जियामध्ये इंग्लिश लँग्वेजला खूप प्राधान्य दिलं जातं. मुलांचे लेक्चर्स असू देत, मुलांचे प्रॅक्टिकल्स असू देत, मुलांचे थिअरीज असू देत, मुलांचे बुक्स असू देत, हे कम्प्लिटली इंग्लिशमध्येच असतात. त्यामुळे मुलांना एज्युकेशन करताना MBBSचं शिक्षण करताना काहीही इश्यूज येत नाही. परत जॉर्जियाची कॅपिटल सिटी टिब्लिसी जी अर्बन पॉप्युलेशन आहे तीही संवाद इंग्लिशमध्येच साधते. त्याच्यामुळे आपले जेव्हा भारताचे महाराष्ट्राचे विद्यार्थी तिथे जातात तेव्हा त्यांना काही इश्यूज येत नाही. तिसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे क्लायमेट. आता बरेचशा कंट्रीजमध्ये अतिशय कोल्ड क्लायमेट असतं, -15 -20 डिग्री पर्यंत. पण जॉर्जियामध्ये असं नाहीये. आताही तुम्ही जॉर्जिया टिब्लिसीचं टेम्परेचर बघाल तर साधारण 23 ते 25 डिग्री इतकं आहे. आणि निश्चितच जेव्हा भारताचा मुलगा तिथे जातो, मुलगी तिथे जाते तेव्हा त्यांना अक्लमटायझेशन करायला काही इश्यूज येत नाही. तर मी असं सांगेन की हे जे ऍडव्हान्टेजेस आहेत त्याच्यामुळे नक्कीच जॉर्जिया एक लीडिंग डेस्टिनेशन आहे MBBS करण्यासाठी. अगदीच. त्यामुळे जे विद्यार्थी आणि पालक विचार करतात आहे, की परदेशात जाऊन आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं आहे, मात्र त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते आणि खरं तर तेच सर आपल्याकडून मिळत आहे. माझ्या मनात आणखीनही काही प्रश्न आहेत, ज्याची उत्तरं मी तुमच्याकडून घेणार आहे एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशस्वी कार्यक्रमात आपलं स्वागत करते. आज आपण परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शन घेत आहोत प्रज्वल जाधव सर यांच्याकडून. सर, परदेशात शिक्षण घेणं सोपं आहे, मात्र विद्यार्थ्यांनी घाबरायला नको. मात्र अब्रॉडमधून MBBS करून भारतात परत आल्यानंतर मुलांना एक नेक्स्ट परीक्षा देखील द्यावी लागते आणि याबद्दलही विद्यार्थ्यांच्या मनात कुठेतरी भीती असते. तर काय सांगाल? निश्चितच जसं तुम्ही एक महत्वाचा टॉपिक काढला आहे तो म्हणजे नेक्स्ट एक्झामचा. जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, त्यांच्या मनामध्ये एक भीती असते की ही एक्झाम अतिशय कठीण आहे. तर मी त्या विद्यार्थी आणि पालकांना सांगू इच्छितो की अभ्यास केला तर कुठलीही परीक्षा कठीण नसते. त्यासोबतच NEXTची परीक्षाबद्दल एक वैशिष्ट्य सांगायचं झालं म्हणजे तुम्हाला माहिती असेल की मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही डिझॉल्व्ह झालेली आहे आणि आपली गव्हर्नमेंट लवकरच एक नवीन मेडिकल बॉडी म्हणजेच NMC नॅशनल मेडिकल कमिशन याची स्थापना करणार आहे. NMC स्थापन झाल्यानंतर भारतामध्ये जे विद्यार्थी MBBS करत आहेत त्यासोबतच अब्रॉडमध्ये जे विद्यार्थी MBBS करत आहेत
त्या दोन्ही विद्यार्थ्यांना नेक्स्ट परीक्षा देणं हे अनिवार्य असेलच. त्याच्यामुळे आता जर तुम्ही बघाल अब्रॉडमध्ये शिकणारा व्यक्ती आणि भारतामध्ये एमबीबीएस शिकणारा विद्यार्थी ह्या दोघांची स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट ही सेमच आहे. त्याच्यामुळे आणखीन एक ऍडव्हान्टेज आहे अब्रॉड मधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. त्यासोबतच नेक्स्टची परीक्षा जेव्हा आपण बोलतो त्याच्यासाठी एज्युकेशन ओव्हरसीजने स्पेशली फ्री नेक्स्टच्या कोचिंग फॅसिलिटी अवेलेबल केलेल्या आहेत, ज्याचा लाभ विद्यार्थी अतिशय म्हणजे पहिल्या वर्षीपासूनच घेऊ शकतात. त्याच्यामुळे कंटिन्युअस लेक्चर्स, वेबिनार्स, ऑनलाईन कंटेंट एनईएक्सटीचं भेटल्यामुळे विद्यार्थ्यांना मला असं वाटत नाही की नेक्स्टची परीक्षा द्यायला काही दुविधा होईल. तर जे काय पालक आहेत, जे काय विद्यार्थी आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही निश्चिंत व्हा आणि एज्युकेशन ओव्हरसीज नक्कीच असं विश करतं, प्रॉमिस करतं, प्रे करतं की जे काय आपले विद्यार्थी आहेत त्यांना नेक्स्टची कोचिंगमुळे ते नक्कीच पहिल्या अटेम्प्टमध्ये एनईएक्सटीची परीक्षा हे पास करतील. अगदी. त्यामुळे नेक्स्ट परीक्षेलाही घाबरून जाण्याचं कारण नाहीये, कारण सरांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणारच आहे. सर, मगाशी जो आपण उल्लेख केला कोरोनाचा, तर कोरोनामुळे महाराष्ट्रामधील बरेचसे पालक आहेत हे आर्थिक तणावाचा सध्या सामना करतात आहे, तर यासाठी देखील एज्युकेशन ओव्हरसीजनं काय उपक्रम राबवलेला आहे जेणेकरून पालकांना त्याचबरोबर विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकणार आहे? निश्चितच अतिशय चांगला प्रश्न म्हणजे आर्थिक तणाव. कारण की महाराष्ट्रामध्ये जे आपले शेतकरी बांधव असतील, प्रायव्हेट फील्डमध्ये काम करणारे पालक असतील, गव्हर्नमेंट फील्डमध्ये काम करणारे पालक असतील, नक्कीच ते आर्थिक तणावाचा सामना त्यांना करावा लागला आहे. त्यासाठीच एज्युकेशन ओव्हरसीज सर्व विद्यार्थ्यांसाठी शून्य म्हणजे फ्री ऍडमिशन प्रोसेस असा हा जो उपक्रम आहे तो आम्ही राबवला आहे. त्याच्या अंतर्गत आम्ही कम्प्लीट ऍडमिशन प्रोसेस, डॉक्युमेंटेशन ही कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे शून्य दरात आम्ही करणार आहोत. याचबरोबर आम्ही विद्यार्थ्यांना, पालकांना जर जी काही ट्युशन फीज जी ते लोक डिरेक्टली युनिव्हर्सिटीला पे करतात, कारण की आम्ही कुठली प्रकारची ट्युशन फीज एक्सेप्ट करत नाही, डिरेक्टली एक ट्रान्सपरन्सी ठेवून युनिव्हर्सिटीलाच ट्रान्सफर होतात ट्युशन फीज, तर ती सेमिस्टर वाईज पे करायचाही एक ऑप्शन आम्ही विद्यार्थ्यांना दिलेला आहे. त्यासोबतच ट्रॅव्हलिंग, आता महाराष्ट्रातून एक उदाहरण द्यायचं झालं, जर तुम्ही जॉर्जियाला ट्रॅव्हल करत आहात तर त्यासाठी ट्रॅव्हल कॉस्ट ही लागेल. पण एज्युकेशन ओव्हरसीज मार्फत जो आम्ही उपक्रम राबवला आहे त्याच्यामध्ये आम्ही ट्रॅव्हलिंग कॉस्ट ही विद्यार्थ्यांकडनं नाही घेणार आहोत. म्हणजे ₹0 तुमचं ऍडमिशन होणार, फ्रीमध्ये तुमचं ऍडमिशन, त्यासोबतच फ्रीमध्ये तुमचं ट्रॅव्हल तिकीटिंग ही होणार आहे. आता बरेचसे पालक आणि बरेचसे विद्यार्थी उत्सुक असतील किंवा त्यांना प्रश्न पडला असेल की फ्रीमध्ये ऍडमिशन कसं काय. तर एज्युकेशन ओव्हरसीज कोरोना काळाच्या पूर्वी प्रोसेसिंग फीस चार्ज करत होतं. निश्चितच आता जो आर्थिक तणाव पालकांसमोर असेल त्यासाठीच एज्युकेशन ओव्हरसीजने हा उपक्रम राबवला आहे आणि कम्प्लीट प्रोसेसिंग फी ही शून्य असणार आहे. त्यासोबतच एज्युकेशन ओव्हरसीज एक अश्युरन्स सर्टिफिकेट ही देणार आहे की पुढच्या काळामध्येही तुमच्याकडनं ही फीज आकारली जाणार नाही, की असं नाहीये की एकदा तुम्ही तिथे फ्लाय केलं की आम्ही तुमच्याकडनं एक्स्ट्रा पैसे घेऊ, असंही काय नाही. त्यासाठी आम्ही एक एश्युरन्स सर्टिफिकेट देऊन नक्कीच शून्य प्रोसेसिंग फीज मध्ये फ्रीमध्ये तुमचं ऍडमिशनही करणार आहोत आणि फ्रीमध्ये तुम्हाला ट्रॅव्हल तिकीटही पुरवणार आहोत. अगदी सर, आणि या उपक्रमामुळे खरं तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना नक्कीच खूप मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र एवढ्या कालावधीसाठी जेव्हा विद्यार्थी परदेशी राहणार असतो तेव्हा नक्कीच तिथल्या फॅसिलिटीज आणि सर्व्हिसेस देखील महत्त्वाच्या असतात. तर त्या नेमक्या सुविधा कशा असतात आणि एज्युकेशन ओव्हरसीज तर्फे नेमक्या काय काय फॅसिलिटीज उपलब्ध होतात? निश्चितच जेव्हा एक विद्यार्थी अब्रॉडला जायचं ठरवतो तर पुढचे 5 ते 6 वर्ष त्याला तिथे राहायचं असतं. त्यासाठीच एज्युकेशन ओव्हरसीजनी हे निश्चित केलं आहे की तिकडची जी हॉस्टेल फॅसिलिटी आहे ती आमची स्वतःची आहे. त्यासोबतच हॉस्टेलमध्ये कम्फर्टेबल बेड्स, 3 to 4 शेअरिंग, परत त्यासोबत फॅसिलिटीज मध्ये जर तुम्ही बघा तर हीटर्स अँड कूलर फॅसिलिटी, हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही आहे. हॉस्टेलमध्ये जर तुम्ही बघाल तर मुलं आणि मुलींसाठी सेपरेट सेक्शन्स ही असतात, हिटेड फ्लोरिंग, असे बरेचसे फॅसिलिटीज आहेत. त्यासोबतच जर मेसचं म्हणायचं झालं तर महाराष्ट्रीयन जेवणही आपण आपल्या मेसमध्ये प्रोव्हाइड करतो आणि आपली जी मेस आहे ती एज्युकेशन ओव्हरसीजच्या हॉस्टेलमध्येच आहे, तर मुलांना कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. त्यासोबत जर मेसचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आपल्याकडे मल्टिपल क्युझिन्स म्हणजे महाराष्ट्रीयन, नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन ही अवेलेबल आहे. त्यासोबत 3 meals a day, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरही आपण प्रोव्हाइड करतो.
तर हे जे टॉप ऑफ द लाईन सर्व्हिसेस आहेत आणि फॅसिलिटीज आहेत ते आम्ही आमच्या हॉस्टेल आणि मेसच्या थ्रू प्रोव्हाइड करतच असतो. अगदीच. आणि हेच अत्यंत महत्त्वाचं आहे की एज्युकेशन ओव्हरसीजमध्ये फ्री काउन्सिलिंग आणि व्हिडिओ काउन्सिलिंगच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न खरं तर लवकरात लवकर सुटतात आणि त्यांना परदेशात शिक्षण घेणं हे तितकंच महत्त्वाचं आणि सोपं देखील होतं आहे. खूप खूप धन्यवाद सर, आज तुम्ही आमच्याशी बातचीत केली आणि विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देखील तुम्ही दिलेली आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आणि पालकांना कोणती प्रश्न त्यांच्या मनात असतील